नवीच्या ज्या मुली आहेत 5वी 6वी इथेच थांबा. 9वी बॅक साईडने चला वर्गात जायचं. सुदाम घोडामुळे या पालकांना मी विनंती करते की त्यांनी तसेच वेळात वेळ काढून व्यस्त कामातून आपल्यासाठी उपस्थित राहिलेले दैनिक आनंद नगरीचे पत्रकार गौतम सर तसेच यांचे मी संस्थेच्या वतीने स्वागत करते. आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. ऋणी आहोत आहे खास दीपावली त्योहार आहे खास दीपावली त्योहार. अनमोल वेळ दिलात आम्हासाठी आज मानते आपले आभार. आज खरोखरच आम्ही धन्य झालो कारण याच्या प्रेरणास्थान मार्गदर्शिका ज्यांच्या प्रेरणेने आजचा हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. एक छोटस बळ आम्हाला दिलं की हा कार्यक्रम तुम्ही करा. आम्ही म्हटलं मॅडमला नाही, मी एक माझ्याकडून छोटी टिप्स देते की तळलेले पदार्थ काही पण बनवायचे असतील तर तेलकट होतात बऱ्याच टायमाला. तर त्याच्यामध्ये आपली टूथपिक असते ती आणि खडे मिठाचे 2-3 खडे जर टाकले तर ते तेलकट बनत नाही. धन्यवाद. सगळ्यांच्या अगोदर पूजा मॅडमचं कौतुक. प्रत्येक आम्हाला दरवर्षी काही नाही तर काही संधी देतात, त्यांच्यामुळे त्यांचे खूप कौतुक. ताई म्हणल्या तसं डेअरिंग नाही बोलायची आणि रडायला येतं अगोदर, पण तरी पण मी लढायचंय आता. पवार सर त्याचबरोबर सर्व पालक, उपस्थित माझे सर्व विद्यार्थी, माझ्या सर्व सहकारी मित्र मैत्रिणी या सगळ्यांचे मी आभार मानू इच्छिते आणि संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. भूता परस्परे जड मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्व स्वधर्म सूरे पाहो. विद्यार्थी जा हॉल नंबर 16 मध्ये जायचे. येण्याची विद्यार्थी आपल्याला कुठं 6वीच्या मुली त्याच्यानंतर 5वीच्या मुली जा. तुमच्या कामगिरी हवं 5वी 6वीच्या मुली जा. प्रमाणित असेल तर मुलं तिथे सांगा. येण्याची मला वरती एवढे असतात कोणत्या मुली येतात. 7वीच्या मुली कसं 7वीचे टाकाऊ मला टिकाऊ त्यांनी वापरलेला आहे. टाकाऊ म्हणून टिकाऊ त्यांनी केलेलं आपण छान बॉक्स तयार केलेला. म्हणजे पर्यावरणपूरक त्यांनी हे केलेलं आहे आणि चकली केली आहे आणि सर्व करायला त्यांनी हे पर्यावरणपूरक बाऊल आणलेले आहे. ते पण झाडांपासून सालीपासून तयार केलेलं आहे. बांबूच्या सालीपासून तयार केलेली आहे. छान अशी बालुशाही आहे. घरी तयार केली बालुशाही. तुम्ही सगळ्यांनी टेस्ट करा. आज फराळच करून द्या. हेरंब विद्या मंदिर प्रायमरी सेक्शन आहे. हा विभाग पूर्ण प्रायमरी सेक्शनचा आहे. चिरोटे अत्यंत सुंदर असे रेखीव आहेत. खूप छान.
आली आली सेमी पैठणी घेऊन दिवाळी तुमच्यासाठी, आली आली सेमी पैठणी घेऊन दिवाळी तुमच्यासाठी खास बनवलेली बिस्किटची चंपाकडे. चिवडा या पॅकिंगमुळे साधारणार नाही. कल्पना छान आहे. हा लाडू खूप टेस्टी आहे, छान केला आहे. रव्याचा लाडू आहे, सर्व करताना काचेचे बाउल त्यांनी आणलेले, चमचा व्यवस्थित दिलेला आहे, म्हणजे व्यवस्थित त्यांनी सादरीकरण केलेलं आहे. बाउल, चमचे, मेहनत आहे, पण मेहनत आहे. 3 रंगाचा तयार केलेला आहे आणि व्हिडिओ स्वतः तयार केला की कसा हा आम्ही बनवला त्याचा व्हिडिओ तर त्यांनी तयार केलेला आहे. मस्त, पण टेस्ट पण छान आणि टेस्ट पण छान आहे. सुंदर आहे, छानच आहे. चला, आज ज्ञानेश विद्या मंदिर आणि हेरंब प्राथमिक विद्या मंदिर यांनी दिवाळीनिमित्त जी फराळ स्पर्धा घेतलेली आहे, अतिशय सुंदर उपक्रम आहे. यामध्ये महिला पालकांमध्ये असणाऱ्या कलागुणांना वाव चांगल्या पद्धतीने मिळतो आहे. त्यांनी अतिशय सुंदर प्रकारचे फराळाचे पदार्थ इथे करून आणले. खूप छान चव आणि सादरीकरण त्याचं आहे आणि इतकं सुंदर प्लॅटफॉर्म त्यांना ह्या दोन्ही ज्ञानेश विद्या मंदिरने आणि मॅडमने उभा करून दिला आहे किंवा तयार करून दिलेला आहे, याबद्दल मी त्यांचं कौतुक करते आणि सर्व पालकवर्गाला शुभेच्छा. मॅडम, शहरामध्ये एवढ्या शाळा आहे, परंतु हे प्रथमच असा उपक्रम राबवला जातो. तुम्ही याच्याकडे कसं बघता? मी या उपक्रमाकडे ज्या एवढ्या शाळा संभाजीनगरमध्ये काम करतात आणि फक्त ज्ञानेश विद्या मंदिरने हा जो उपक्रम राबवला आहे, याच्याकडे मी ह्या पालकांसाठी असणाऱ्या संधीच्या दृष्टीने बघते. यातनं नवीन उद्योजक उदयाला येऊ शकतात, महिलांना यातनं प्रोत्साहन मिळू शकतं नवीन काम करण्यासाठी. आज किती जणांनी सहभाग नोंदवला होता? साधारण 45 लोकांनी आज सहभाग याच्यामध्ये नोंदवलेला आहे. अच्छा, या निमित्ताने तुम्ही शहरवासियांना काय आवाहन करणार, विशेषतः पालकवर्गांना? पालकवर्गाला मी म्हणेल की तुम्ही नक्कीच अशा उपक्रमांमध्ये सहभागी व्हा. यातनं शाळेसोबत आणि शिक्षकांसोबत तुमची अटॅचमेंट वाढते, मुलांनाही आनंद होतो, मुलांनाही प्रोत्साहन मिळतं की आपली आई इथे येऊन काहीतरी कलागुण दाखवते, तिला बक्षीस मिळालं तर तो त्यांच्यासाठी अभिमानाची बाब असेल. तर ह्या अशा उपक्रमांमध्ये पालकांनी भाग घेणं खूप गरजेचं आहे. काय काय बनवलं आज इथे? चकल्या होत्या, चिवडा होता, चिरोटे होते, शंकरपाळे होते, लाडू होते, शेव होती, करंज्या होत्या आणि अजून काही नवीन पदार्थ होते की जे आम्ही पहिल्यांदाच चंपाकली नावाचा नवीन पदार्थ होता, चिरोटे होते, बालुशाही होती. तर अशा पालकांनी विविध प्रकारचे पदार्थ करून आणले होते आणि सगळे अतिशय सुंदर होते, चविष्ट होते. चालेल, धन्यवाद. आपलं मॅडम नाव? माझं नाव प्रतिभा किरण सानप, हॉटेल सृष्टी अँड ॲग्रो टुरिझम. धन्यवाद. मी आशा दत्तापरे. ज्ञानेश विद्या मंदिर व हेरंब प्राथमिक विद्या मंदिर हे वेगवेगळे नवीन उपक्रम घेत असतात. आजचा जो उपक्रम आहे दिवाळी स्पर्धा फराळ, याच्यात काय होतं की पालकांनी वेगवेगळे पदार्थ करून आणायचे आणि सादरीकरण करायचे. त्यांची स्वच्छता, त्यांनी कसं प्रेझेंटेशन केलं आहे, स्वतः कशा बनवून रात्री बेरात्री उठवून जागवून मुलांची मदत करण्याची क्षमता, मुलांनी मदत करावं यासाठी त्यांनी मुलांनीसुद्धा त्याच्याबरोबर परिश्रम घेतलेले आहे. आणि शाळेचा असा हेतू असतो की आजकाल बाहेरचं वातावरण खूप वेगळं झालं आहे, मुलांच्या बाबतीतच वेगळं झालं आहे, मुली पण वेगळ्याच झालेल्या आहेत. आईवडिलांना मदत करणं नेहमी आम्ही असं सांगत असतो. दिवाळीचं तर आम्ही हे ठेवलेलंच होतं, पण नवरात्रात पण उपवास धरायचे. कसे उपवास धरायचे? उपवास फराळ करायचं, हे करायचं नाही, मोबाईल घ्यायचा नाही हातात, 9 दिवसात मोबाईल हा हात लावायचा नाही, जंक फूड खायचे नाही, घरात आईला मदत करायची, स्वतःचे कपडे स्वतः धुवायचे आणि शुभंकरोती म्हणायचं, आई वडिलांना नमस्कार करायचे. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही घेत असतो. मध्यंतरी संविधान स्वलिखित मुलांनी लिहिलेलं होतं, मुलांनी भाकऱ्या केलेल्या होत्या, पिठलं केलेलं होतं. असे वेगवेगळे उपक्रम आम्ही शाळेत ज्ञानेश विद्या मंदिर आणि हेरंब प्राथमिक घेत असतो. मुलांना वाव मिळावं, चांगला मुलगा घडावा, चांगलं व्यक्तिमत्व मुलाचं व्हावं, हाच उद्देश फक्त आमचा होता. त्याबद्दल आम्ही मुलांचं पण कौतुक करतो, कारण मुलं पार्टिसिपेट करतात, सहभाग नोंदवतात.
मॅडम याच्यामध्ये आज पारितोषिक वगैरे ठेवलं आहे का काय? पारितोषिक ठेवलेलं आहे. पहिला नंबर आहे पैठणी ठेवला आहे. 2 सेक्शन केले आहे, प्रायमरी आणि माध्यमिक. माध्यमिकचे 3 नंबर आणि प्रायमरीचे 3 नंबर असे 2 पैठण्या, 2 शेले आणि 2 आकर्षण गिफ्ट असे आम्ही ठेवलेले आहेत. पण ते आत्ता आम्ही देणार नाही. आम्ही जेव्हा आमचं स्नेहसंमेलन असेल त्यावेळेस देऊ. कारण त्यावेळेस पालकांची संख्या खूप असते आणि पालकांना कळेलसुद्धा की आपण जर भाग घेतला तर आपल्यालाही पुढे बक्षीस मिळू शकतो किंवा प्लॅटफॉर्म मिळू शकतो. या निमित्ताने काय आवाहन करणार पालक आणि असंच आवाहन करेन की जास्तीत जास्त महिला वर्गाने वर यावं. कारण महिला अजूनही खालच्या थरालाच आहेत. महिला अजून वर येत नाही. फक्त घरगुतीच काम बघतात. त्यांच्या हातात पाककला आहे. त्यांनी ते सगळ्यांना दाखवावं. माझी टेस्ट बघा, मी खूप चवदार पदार्थ करते, त्याचा टेस्ट बघा. आता या पालकांमध्ये बऱ्याच जणांनी खूप सुंदर असा चवदार पदार्थ बनवून आणलेला आहे. आता आमचेच ज्या लेडीज आहेत, शिक्षिका आहेत, त्या त्यांना ऑर्डर देऊन त्यांच्याकडून फराळ घेणार आहेत. म्हणजे त्यांना जो पैसा मुबलक मिळेल, थोडाफार का होते, आज त्यांच्या घरात पैसा येऊ शकतो या कार्यक्रमाने.